नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे स्वागत आहे. मी वैभव दांद्रे, एक्सपर्ट आणि ट्रेनर. तर स्वराज्य सेवा संस्थेतर्फे मी या कार्यक्रमात आपणाबरोबर चर्चा करणार आहे. तर हे माझं सौभाग्य आहे की आपण सर्वांची चर्चा करण्याची मला एक संधी मिळते आहे. तर सुरू करण्याआधी आपण स्वराज्य सेवा जी आहे तर त्या संस्थेबद्दल आपण जाणून घेऊ. तर स्वराज्य सेवा ही एक संस्था आहे जी युवकांना मार्गदर्शन करते, तसेच शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करते आणि समाजातील विविध लोकांसाठी विविध माध्यमांसाठी वेगवेगळ्या विषयांवरती मार्गदर्शन करते. तर हा एक चांगला इनिशिएटिव्ह आहे, एक सुंदर इनिशिएटिव्ह आहे. आपल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रातील म्हणजे विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी एक सुंदर कल्पना आहे. तसेच स्वराज्य सेवा याचं फेसबुक पेज आहे, त्याच्याशिवाय स्वराज्यसेवा.com ही वेबसाईट आहे, इंस्टाग्राम पेजही आहे, तसेच यूट्यूब चॅनलही आहे. तर या संस्थेचा असा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त लोकांना युवकांना मार्गदर्शन करावे, बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन मिळाले पाहिजे आणि समाजाच्या उन्नतीसाठी म्हणून विविध कार्यक्रम राबवण्यात यावे. यासाठी मी स्वराज्य संस्थेचे विशेष आभार मानतो, आकाश तिडके यांचे विशेष आभार मानतो. तर आता जे पण लोक मला ते लाईव्ह बघत आहेत, तर काही लोक मला ओळखतात ट्रेनर म्हणून. तर माझं म्हणजे बेसिक जे आहे तर मी एक ट्रेनर आहे सॉफ्ट स्किल डोमेनमध्ये, त्याच्याशिवाय फायनान्शियल मॉड्यूल्समध्ये पण मी ट्रेनिंग देतो आणि कॉर्पोरेटमध्ये कंपनीजमध्ये तसेच मी विद्यार्थी लेवलवरती पण मी ट्रेनिंग करतो. तर बरेच ट्रेनिंग मी आता कसं हिंदी भाषेमध्ये इंग्रजी भाषेमध्येही करतो आणि याच्यामध्ये विविध लोकांची चर्चा करण्याची संधी मिळते. विविध इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती पण मी येत असतो, म्हणजे नॅशनल लेवलवरती पण येत असतो. तर विषय असे थोडे वेगवेगळे असतात, म्हणजे प्रत्येक वेळी म्हणजे प्रत्येक विषयाचा एक फ्लेवर एक वेगळा असतो. आणि फेसबुक हा एक मीडिया असा आहे की या मीडियामधनं जास्तीत जास्त लोक कनेक्ट होतात आणि ही जी ट्रेनिंग आता तुम्ही लाईव्ह बघत आहे तर आता तुम्ही माझ्याशी कनेक्टेड आहात, पण परत मग जसं काही लोक जर याच्यात मिस झाले तर ते परत हे ट्रेनिंग बघू शकतात. इनफॅक्ट कुठले पॉईंट जर आपले सुटले असतील तर परत तुम्ही बघू शकता. आता लाईव्ह वेबिनारचा फायदा काय? तर लाईव्ह वेबिनारचा फायदा असा आहे की तुम्ही मला कुठल्याही प्रकारचे प्रश्न शंका आपल्या मनामध्ये असतील तर तुम्ही डायरेक्टली विचारू शकता. तुम्ही आपले जास्तीत जास्त मित्रांना इन्व्हाइट करू शकता लाईव्ह सेशनसाठी, आपले प्रतिक्रिया देऊ शकता, आपले कॉमेंट्स देऊ शकता आणि याच गोष्टी असतात. म्हणजे आज आपण कुठल्या ट्रेनिंगमधनं कुठल्या गोष्टी घेतो, कुठल्या गोष्टी शिकतो, कुठल्या मार्गदर्शनातून आणि त्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट कशा करतो, जीवनामध्ये त्या लागू कशा करतो, त्याचा अंमलबजावणी कशी करतो, याच्यावरती सगळे अवलंबून असते. तर माझं असं नेहमी मी एक गोष्ट बघतो की जास्तीत जास्त लोक जेही ऑडियन्स कनेक्टेड असतात तर त्या ऑडियन्सला म्हणजे जास्तीत जास्त जर इंटरॅक्टही झाले तर इट विल हेल्प देम टू सॉल्व देअर क्वेरीज. तर ते जर माझ्याशी म्हणजे मला काही प्रश्नही विचारतील तर ते इझिली त्यांच्या क्वेरीज सॉल्व होतील आणि जास्तीत जास्त आपण एखाद्या विषयाचा खोलवर अभ्यास करू शकतो. शिवाय विविध पॉइंट्स, विविध गोष्टी ज्या आपल्याला कळत नसतील, काही डाऊट्स असतील तर त्याही आपण क्लिअर करू शकतो. तर कसं आहे की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत असतात, बऱ्याचशा गोष्टींचा ऑफकोर्स अभ्यास करण्याची गरज असते. तर आज जसं आता दिवस आहे गुरुपौर्णिमेचा, तर एक सुंदर दिवस आहे. म्हणजे सर्वांचा मी धन्यवाद करतो. माझे बरेचसे स्टुडंटनी मला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद करतो. तर आज आपण अशा म्हणजे महाराष्ट्रात आहोत की इथे बरेचसे म्हणजे टॅलेंटेड लोक आहेत, बरेचसे आपले बांधव आहेत आणि खूपच म्हणजे प्रगतशील लोक आहेत इथे आणि बरेचसे त्याच्यामध्ये कलागुण असतात. तर त्यांचा जर विकास करायचा असेल आपल्याला, त्यांना जीवनामध्ये डेव्हलपमेंट करायचं असेल तर जास्तीत जास्त गोष्टी आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. तर त्याच्यामधूनच एक आजचा जो कार्यक्रम आहे तर जीवनाचे तंत्र मंत्र
याच्यामध्ये आपण गुंतवणुकीच्या बद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि सोबतच चर्चा करत असताना, गुंतवणुकीच्या बाबतीत चर्चा करत असताना विविध गोष्टी ज्या आपल्या आयुष्याशी निगडीत असतील, आपल्या जीवनाशी निगडीत असतील किंवा कदाचित आपण अनुभवल्या असतील, तर याच्या बाबतीतही आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे. तर सर्वप्रथम जय जिजाऊ, जय शिवराय सर्वांना, सर्व बांधवांना. आज ऑफकोर्स आज मी मराठी भाषेत येतोय, तर अशी अपेक्षा आहे की जास्तीत जास्त लोक मराठी भाषिक आहेत किंवा मग मराठी समजणारे, मराठी बोलणारे आहेत. तर महाराष्ट्रातील लोक तर बरेचसे लोक आहेत ती या भाषेमध्ये त्यांना विषय हा समजून येतो, या भाषेमध्ये त्यांना कुठलेही जे फंडामेंटल असतात ते समजून येतात. तर हे एक त्याचा बेसिक फंडा असतो. तर चलूया गुंतवणुकीच्या बाबतीत आपण बोलूयात. तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, गुंतवणूक म्हणजे काय? तर गुंतवणूक हा शब्द जे तुम्ही जर बघितला तर गुंतवणूक हा शब्द आपल्या जीवनामध्ये प्रत्येक वेळी येतो. प्रत्येक वेळेस आपण, जसं आता मी इथे बसलो आहे, मी माझ्या वेळेची गुंतवणूक करतोय इथे बसून, तर कुठे ना कुठे माझं इन्व्हेस्टमेंट होतं आहे माझ्या सोसायटीसाठी, लोकांसाठी, आणि लोकांना त्याचा बेनिफिट होतो आहे. तुम्ही कुठेतरी बसला आहात, तुमचा वेळ तुम्ही कुठेतरी गुंतवता आहात, तर तुम्हाला या गुंतवणुकीतून काही ना काही मिळावे अशी आपली अपेक्षा, काही ना काही तुम्ही किंवा त्याच्यातनं मिळवण्याची प्रयत्न कराल. तर हा एक वेळेची, टाइमची गुंतवणूक आहे. ठीक आहे. तर वेळेची एक गुंतवणूक हा एक प्रकार असतो की जिथे आपण आपल्या जीवनाचा अमूल्य वेळ देतो. त्याच्याशिवाय आपण एक असतं ॲसेटची गुंतवणूक असते, तर त्याच्यामध्ये विविध ॲसेट क्लास येतात. तर त्याच्यामुळे आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या खूप जास्त सिम्प्लिफाय करून आपण जर समजण्याचा प्रयत्न केला, जर त्याला सोप्या पद्धतीने आपण जर समजण्याचा प्रयत्न केला, तर कदाचित मला असं वाटतं की आपण बऱ्याचशा गोष्टी सहजपणे शिकू शकू आणि आपल्याला या गोष्टी शिकतानाही मजा येईल ऑफकोर्स. तर आपण जसं आता बघितलं की गुंतवणूक ही जी गोष्ट आहे ही आज 2020 मध्ये आलेली नाही. म्हणजे बरेचसे लोक म्हणतात की गुंतवणूक आहे, इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत ऍडव्हर्टिजमेंट येतात, बरेचसे लोक येतात आपली गुंतवणूक कशी करायची त्याच्यावरती मार्गदर्शन करतात. हे काय आहे, म्हणजे इतकं सगळ्या गोष्टी लोक सांगतात, तर हे नेमकं काय आहे? तर गुंतवणूक हा मनुष्य जीवनाचा भाग राहिलेला आहे. बऱ्याच जुन्या काळापासून हा मनुष्याच्या जीवनातील भाग आहे. इवन तुम्ही बिफोर ख्रिस्टच्या अगोदर जर बघितलं तर तेव्हापासूनच माणूस कुठल्या ना कुठली गोष्टींचे संवर्धन करत आलेला आहे, कुठल्या ना गोष्टीच्या बाबतीत कन्झर्वेटिव्ह झालेला आहे, कुठली ना कुठली गोष्ट सेव्ह करत आलाय. जसं आता त्या वस्तूमध्ये काही व्हॅल्युएबल गोष्टी असतील ज्या वस्तू मधून त्याला काहीतरी मिळेल, तर जसं आता सोनं, नाणं, मूर्ती, विविध स्कल्पचर, मूर्ती, ह्या गोष्टी पुरातन काळामध्ये होत्या ज्या माणूस संवर्धन करून ठेवायचा. तर त्याला कलेची आवड होती. शिवाय माणूस अन्न, वस्त्र, निवारा ह्यासारखे जे मूलभूत गोष्टी त्याच्या ज्या होत्या, तर यांचे संवर्धन करून तो ठेवायचा त्याच्या भविष्यासाठी. तर संवर्धन, कन्झर्वेशन हा एक टाईप होता सेव्हिंगचा, म्हणजे कुठल्या गोष्टी भविष्यासाठी सेव्ह करून ठेवणे. तर हे एक झालं कन्झर्वेशन टाईप ऑफ सेव्हिंग, हे झालं. आता बिफोर ख्रिस्टच्या नंतर जसं आता आपण इवन मुघल राज्यामध्ये जर बघितलं तर अकबराच्या काळामध्ये, त्याच्यानंतर औरंगजेबाच्या काळामध्ये पण म्हणजे विविध वस्तूंवरती राजे महाराजे गुंतवणूक करायचे. तर विविध कलेवरच्या त्यावेळेस विकास झाला. तर इवन म्हणजे आता राजा अकबर याची गुंतवणूक काय होती, त्याच्या राज्यातील नवरत्न. तर नवरत्न हे जे होते त्यांनी गुंतवले होते. हे कशासाठी? त्याचं रिझन असं होतं की यातील जसं आता एक बिरबल होता, सगळ्यात म्हणजे चमकता हिरा ज्याला म्हणाल, नवरत्नांमधून सगळ्यात मोठा. तर हा एक होता सर्वात हुशार व्यक्ती. हा एक व्यक्ती होता, हाजीर जबाब व्यक्ती होता. प्रत्येक गोष्टीचं उत्तर तो सहज देऊ शकत होता, प्रत्येक गोष्टीचं त्याच्याकडे आन्सर्स होतो. तर या व्यक्तीचा राज्याला फायदा काय? बिरबल सारख्या व्यक्तीचा राज्याला फायदा काय? तर हा व्यक्ती होता एक ऍसेट. हे नवरत्न जे होते हे अकबराचे होते ऍसेट. तर या ऍसेटच्या माध्यमातून अकबरांनी आपल्या राज्याला स्ट्रॉंग केलं, आपल्या राज्याला मजबूत केलं. तर अशा प्रकारे म्हणजे कलागुणांचाही विकास होत होता. आणि त्याच्यामध्ये आता जसं म्हणजे शत्रूंचा काय प्लॅन आहे, शत्रू राज्य काय करत आहेत, तर त्याच्या वरती पण स्ट्रॅटेजी त्यावेळी बनवली जायची.
तर ह्या स्ट्रॅटेजी त्यावेळी बनवल्या जातात. तर कशासाठी? तर नेमकं कसं आहे की कुठल्याही तुम्ही राज्याच्या बाबतीत जर बघितलं तर मेन काय होतं की वेगवेगळे किल्ले हे कॉन्क्युअर करायचे, वेगवेगळे किल्ले बळकवायचे आणि ही त्यांची संपत्ती असायची. तर ही संपत्ती बळकवून ते मोठे राज्य निर्माण करायचे आणि या राज्यांमध्ये वेगवेगळे सोर्सेस निर्माण करायचे, वेगवेगळे ऍसेट ते निर्माण करायचे. तर ही त्यांची संपत्ती जमवण्याची एक पद्धत होती. इव्हन छत्रपती शिवाजींच्या काळांमध्ये ही अशीच गोष्ट झाली की छत्रपती शिवाजींनी एक स्वराज्य स्थापन केलं. स्वराज्यामध्ये मोठा वाटा कोणत्या गोष्टीचा होता की आपल्या स्वराज्यात किल्ले त्यांनी मजबूत केले. त्याच्यानंतर तुमच्या जमिनी त्या मजबूत केल्या, शेती व्यवसाय हा मजबूत केला. त्याच्याशिवाय लोक जे आहे त्यांना मजबूत केलं. आपले जे मराठा आपली जे पॉवर आहे त्याला मजबूत केलं, मनुष्य बळकट केले. हे कशासाठी? तर हे जे आहे ते त्यांचे ऍसेट त्यांनी इतके मजबूत केले की ते ऍसेट मजबूत झाल्यानंतर ते त्यांचे जे सोर्सेस होते ते मजबूत झाल्यानंतर त्यात आपलं जे साम्राज्य आहे ते बळकट करून याला मजबूती देऊन, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा, फक्त छत्रपतींचा स्वतःचा विचार नव्हता तर संपूर्ण जनतेचा विचार, प्रत्येक जनतेचं भविष्य, वर्तमान याच्यासाठी संवर्धन व्हावे, प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा हा मिळावा म्हणून संवर्धन तसेच नवीन नवीन ऍसेट बळकवणे, नवीन नवीन संपत्ती बळकवणे हे त्या काळाची गरज होती. तर प्रत्येक काळानुसार कशा गरजा बदलल्या, प्रत्येक काळानुसार स्ट्रॅटेजी बदलली, प्रत्येक काळानुसार कसं आहे की इन्व्हेस्टमेंट हा पार्ट, गुंतवणूक हा पार्ट, सेव्हिंग हा पार्ट, याचं स्वरूप बदलत राहिलेलं आहे. तर मॉडर्नायझेशनचं काळ जेव्हा आता त्याच्या आधीपासनं म्हणजे लोक जे होते तर ते पैसा जो आहे हा तिजोरीत ठेवायचे. लोक जे आहे आपल्या सोन्याचे दागिने, सोन्याच्या बांगड्या किंवा मग तुमचे जे फिजिकल ऍसेट असतील, वेगवेगळे ज्या गोष्टी होत्या, तुमची जमीन वगैरे, हे ह्या गोष्टी संवर्धित करून ठेवायचे, सोनं नाणं जमिनीत पुरून ठेवायचे. तर त्याच्या मागे विचार काय होता? याच्या मागे विचार होता की भविष्यामध्ये आम्हाला या ऍसेट्सचा उपयोग झाला पाहिजे. तर कशासाठी? की भविष्यामध्ये माझ्याकडे पैसा असला पाहिजे, भविष्यामध्ये माझ्याकडे संपत्ती असली पाहिजे. हा मेन या सर्व याच्या मागचा उद्देश होता. इंग्रज भारतामध्ये कशासाठी आले? तर त्यांचा व्यापार वाढवण्यासाठी. व्यापार वाढवण्यासाठी का आले? की व्यापारातनं संपत्ती निर्माण करायची होती, व्यापारातनं त्यांना एक्सपांड करायचे होते, व्यापारातनं त्यांचं बळकट साम्राज्य बळकट करायचं होतं. तर याच्यातनं मग बऱ्याचशा गोष्टी निर्माण झाल्या. आता मी तुम्हाला हिस्ट्री वगैरेचे एक्झाम्पल मी तुम्हाला का देतोय, याच्याशी काय रिलेट करतोय? आपला विषय तर आहे गुंतवणुकीचा. तर मित्रांनो, गुंतवणुकीच्या विषयाबद्दल बरेचसे तज्ज्ञ बोलतात, बरेचसे म्हणजे माहिती देतात आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इंटरनेटवरती अवेलेबल आहेत, माहिती आकडेवारी आपल्याकडे अवेलेबल आहे. पण हे सगळं करताना मेन म्हणजे आपल्या जीवनाशी त्याचा काय रिलेशन आहे. कारण की आपल्या पूर्ण जे टायटलमध्ये जे आहे तंत्र जीवनाचे तंत्र गुंतवणूक मंत्र, हे आपलं टायटल आहे. तर जीवनाचे तंत्र हे काय आहे? म्हणजे नेमकं जीवनाचे तंत्र, जीवनाशी याचा कसा संबंध आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाशी, तर हे आपण थोडासा अभ्यास केला, थोड्याशा आपण आपल्या जवळच्या गोष्टी, आपल्या जीवनाशी क्लोजेस्ट गोष्टी जर आपण पाहिल्या तर आपल्याला जाणून मिळेल. तर जसं की आता एक्झाम्पल, अगोदरच्या काळामध्ये 1970च्या मूवीमध्ये, आता जसं मी मागच्या लेक्चरमध्येही म्हटलं होतं की दीवार पिक्चरमध्ये जे निरुपमा रॉय आहे ते अमिताभ बच्चनला म्हणतात कि ये कंगन अपनी बहू के लिए संभाल कर रखना, ताकि मैंने ये बहू के लिए संभाल के रखे ताकि उसकी शादी के लिए काम में आ जाए, ताकि तुम्हारे शादी के लिए काम में आए. तर ते बांगड्या संवर्धन करून का ठेवायचे? बांगड्या दुकानात जाऊनही विकत घेता येत होत्या. पण त्याचं कारण असं आहे की त्या बांगड्या संवर्धन करून आज ठेवल्या भविष्यासाठी, तर भविष्यामध्ये त्याचा उपयोग व्हावा आणि त्या वापरता यावा. तर आज काळ बदलला आहे, आज काळानुसार आपल्याला बदलण्याची गरज आहे. आज तुम्ही जर बांगड्या तिजोरीमध्ये जर ठेवल्या किंवा तुम्ही संपत्ती जमिनीत गाडून ठेवली तर ती मोठी होणार का? त्याच्यामुळे विस्तार होणार का? त्याच्यातून तुम्ही पैसे कमवणार का? त्याच्यातून तुम्ही परिवार चालवू शकणार का? तर नाही. आज तुम्ही आजच्या डेटला 1 कोटी रुपये किंवा 2 कोटी रुपयेही तुम्ही जर जमिनीमध्ये पुरून ठेवले तर ते पुढच्या 100 वर्षामध्ये पण 1 कोटी किंवा 2 कोटीच असतील. बरोबर, ते 1 कोटी किंवा 2 कोटीच असतील, त्याचा विस्तार होणार नाही, त्याच्यामध्ये वाढ होणार नाही, कारण की दॅट इज अ डेड अमाऊंट. ती जी आहे तर ती
त्याच्यामध्ये कुठल्याच प्रोडक्टिव्हिटीमध्ये आपण ते लावलं नाही, कुठल्या ॲसेट्समध्येच लावलं नाही आणि कुठल्या गोष्टींमधनं काही निघेल असं काही झालेलं नाही. तर त्यामुळे काळाच्या नुसार जी आहे गुंतवणूक हा भाग जो आहे तो बदलत चाललेला आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या विविध गोष्टींची चर्चा करण्याची गरज आहे. आता मी हिस्ट्रीच्या बद्दल तुम्हाला म्हणजे एक माहिती दिली. तर जसं आता आपण बघू की आता 1979 पासनं जो सेन्सेक्स आला होता, तर सेन्सेक्स सुरुवातीला जेव्हा आला होता तेव्हा 100 रुपयाला सेन्सेक्स होता. सेन्सेक्स 100 रुपयावरती होता आणि तेव्हापासनं मग तो 200 रुपयाला गेला, 300 रुपयाला गेला, 400, मग 1000 रुपयाला सेन्सेक्स गेला. 1000 रुपयाला गेल्यानंतर मग तो 2000वर गेला, 2000वर गेल्यानंतर 5000वर गेला, मग त्याच्यानंतर 8000, 10000 असं करता करता मग तो कसं आहे, इव्हन मध्यंतरीच्या काळामध्ये 2012-13ला जो सेन्सेक्स आहे तो 23,000ला आला. तर 23,000वरनं मग परत त्याची ग्रोथ झाली. मग सेन्सेक्सची ग्रोथ होऊन परत तो 25,000 30,000वरती आला आणि आता तो मग मागील कोरोना बिफोर कोरोना तो जवळपास 41,000 गेला होता या जानेवारीमध्ये आणि आता सेन्सेक्सचे जे हाल आहे ते 35,000 चाललं आहे. तर हे काय आहे, तर ही जी आहे वोलॅटिलिटी आहे. ही वोलॅटिलिटी म्हणजे अस्थिरता जी आहे, तर त्याला आपण जे म्हणतो तर हा सेन्सेक्सचा एक पार्ट आहे. तर तसंच आपल्या जीवनाचाही हा एक भाग असतो. तर याचा आपण आपल्या जीवनाशी, आपल्या सिस्टीमशी कसा आपण याचा संबंध लावतो, कशा आपण याच्या गोष्टी समजतो मेन तर आजकाल जे सिस्टीम झालेली आहे, म्हणजे आजचं जे जग आहे हे थोडंसं वेगळं आहे. म्हणजे अगोदरच्या काळापेक्षा तुम्ही 90sच्या ड्युरेशन नंतर ज्यावेळेस अर्बनायझेशन, ग्लोबलायझेशन ज्यानंतर झालं, तर आज जागतिकीकरण झालेलं आहे. जागतिकीकरण झाल्यानंतर बराचसा फॉरेनचा कॅपिटल जे इंडियामध्ये इन्व्हेस्ट होतं. इंडियन जे लोक आहेत तर ते फॉरेनमध्ये जास्त जॉब करायला जातात मोस्टली. तर त्यांचा जो पैसा आहे तर तो इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट होतं, इंडियामध्ये आणि इतर कंट्रीजमध्ये, इतर देशांमध्ये ते इन्व्हेस्टमेंट करतात. इंडियातले लोक आहेत तर इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. तर वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळे गुंतवणुकीचे म्हणजे जे आहे तर गुंतवणुकीचे सोर्सेस आहेत आणि त्याच्याशिवाय तुम्ही कुठे गुंतवता यासाठी आज मर्यादा राहिलेली नाही. मेन म्हणजे मर्यादा राहिलेली नाही, संधी भरपूर आहेत, संधी प्रचंड आहेत. आजच्या जमान्यामध्ये टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स आहे. आता तुम्ही मला सांगा की बँकेत असे किती लोक जातात आजच्या काळामध्ये, बँकांमध्ये जाऊन फॉर्म किती लोक भरतात, लाईनमध्ये जाणे किती लोकांना आवडते, किती लोकांना इलेक्ट्रिक बिल बसून भरायला आवडते. आजकाल मॅक्झिमम लोक करत नाहीत आणि जे लोक करतात तर माझ्या मते ते वेळेचं नुकसान करतात, वेळेचा सदुपयोग करत नाहीत आणि त्यांचा बराचसा वेळ वाया जातो या गोष्टींमध्ये. हां, तर आता आपण म्हणजे याच्यामध्ये बोलतोय तो टेक्नॉलॉजी जी आहे, तर टेक्नॉलॉजीचा वापर करणे हे आपल्या सर्वसामान्य माणसांसाठी आज खूपच आवश्यक आणि गरजेची गोष्ट झालेली आहे. कारण की आज मी इथे आलेलो आहे फेसबुकमध्ये, तर बऱ्याचशा नवीन लोकांशी पण मला चर्चा करण्याची संधी मिळते. बरेचसे आता एक्झिस्टिंग जे मला ओळखतात त्यांच्या बरोबर पण मला चर्चा करण्याची संधी मिळते आहे. तर हे याच्यामुळे शक्य झालेलं आहे. तर तसंच तुमचे छोटे मोठे जे इव्हन व्यवहार आहेत तर व्यवहारही तुमचे इव्हन होतात. तर आता ॲक्च्युली याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक व्यक्ती ज्यावेळेस हे करतो, गुंतवणूक करतो, जे गुंतवणुकीच्या वेळेस सगळ्यात आधी कुठल्या गोष्टी आल्या पाहिजेत, सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या तुमच्या डोक्यात आल्या पाहिजेत. तर महत्त्वाचं म्हणजे आता आजकाल काय पेपरमध्ये इकडे तिकडे असं म्हणतात, इसमें पैसा डालो, उसमें पैसा डालो, ये अच्छा है, वो अच्छा है, म्हणजे ते असं पुष्कळ सारे ॲड्स येतात. तर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस गुंतवणुकीचा विचार मनात आणता तर तुमचं वय किती ही गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुमचं लाईफ स्पॅन किती बाकी आहे, तुमच्या मुख्य जबाबदाऱ्या किती आहेत, तुमचे मुख्य गोल किती आहेत, हे तुम्ही एका कागदावरती लिहिणं गरजेचं आहे. जर तुम्ही त्या प्रकारे जर लिहिलं तर तुम्ही उत्तम रीती काम करू शकता. आता कसं आहे की फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा फायनान्शियल अवेअरनेस एक गोष्टी तुम्ही का करता, बरेचसे लोक विचारतात की फायनान्शियल अवेअरनेसची गरज काय, आम्हाला तर सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण मेन म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अवेअरनेस, माहिती असणं आणि अवेअरनेसमध्ये फरक आहे की काही गोष्टी तुम्हाला माहिती आहेत पण तुम्ही त्याचा विचारच केलेला नाही. काही गोष्टी तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही त्याचं प्लॅनिंगच केलेलं नाही आहे. जसं की तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग जे तुम्ही तुमच्या लाईफ सायकलनुसार तुम्ही केलेलं नाही आहे,
तर लाईफ सायकल फायनान्शियल प्लॅनिंग हा तुमच्या जीवनात एक महत्वाचा भाग असतो. तर याच्यामध्ये व्यक्ती जो असतो तो एक फेज असतो ज्याच्यामध्ये व्यक्ती असतो सिंगल, एक फेज असतो ज्याच्यामध्ये व्यक्ती असतो मॅरिड, याची एक फेज असतो ज्याच्यामध्ये एक्सपान्शन ऑफ फॅमिली म्हणजे तो स्टार्टिंग अ फॅमिली हा एक पार्ट असतो. त्याच्यानंतर रिटायरमेंट हा भाग येतो, त्याच्यानंतर रिटायरमेंट इयर्स येतो, त्याच्यानंतर आता मी तुम्हाला एक हे दाखवतो, एक मिनिट. आता याच्यामध्ये जरा हा द लाईफ सायकल फायनान्शियल प्लॅनिंग यामध्ये जर तुम्ही कर्व पाहिली तर एक कर्व आहे वेल्थची आणि एक कर्व आहे एजची. तर वेल्थ बिल्डिंग आणि एज याच्या दोन लाईन्स आहेत. तर एक कर्व आहे जिथे ऑब्जेक्टिव्ह वाईज म्हणजे तुम्हाला जसं जाता तो व्यक्ती सिंगल असतो तर त्यावेळेस त्याचं महत्वाचं एम काय असतं, तर त्यावेळी त्याचं असतं प्रोटेक्शन अगेन्स्ट रिस्क. त्याच्यानंतर सेकंड आहे प्रोव्हाइड फॉर फायनान्शियल सिक्युरिटी. तिसरा आहे एक्सपॅन्शन अँड मॅनेजमेंट ऑफ ॲसेट. चौथा आहे एन्शुरिंग अ कम्फर्टेबल रिटायरमेंट. त्याच्यानंतर येतं इस्टेट प्लॅनिंग. तर हे जे आहे सुरुवातीचा पार्ट असतो प्रोटेक्शनवाला, प्रोटेक्शन आणि पैसा कमवणे. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ. तर सगळ्यात आधी रिस्कच्या अगेन्स्टमध्ये प्रोटेक्शन करणं म्हणजे कुटुंब जे आहे आपलं त्याला सिक्युअर करणं. इनफॅक्ट तर त्याच्यासाठी मग तुम्ही आपलं इन्शुरन्स काढणं किंवा मग इतर गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर चला परत आपण स्क्रीन क्लोज करूया. हां, तर प्रोटेक्शन म्हणजे काय, आता आपण याला एज वाईज का बघतो. तर आता एखादा यंगस्टर असला, एखादा तरुण आहे जो की म्हणजे 30 वर्षाच्या खाली 25 वर्षाच्या खाली आहे, तर या एजमध्ये जर त्याला काही झालं, जर अनसर्टेनिटी म्हणजे इन केस त्याची डेथ झाली, तर डेथ झाली त्यानंतर त्याच्या पुढे जे फॅमिली त्याची असते तर फॅमिली कशी सर्व्हाइव्ह करेल, फॅमिली पुढचे 5 वर्ष 10 वर्ष कसे सर्व्हाइव्ह करतील, तर त्यासाठी टर्म इन्शुरन्स हा पार्ट असतो जो त्याला आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये घेणं गरजेचं आहे. तर टर्म इन्शुरन्स जर त्यांनी एक घेतला तर त्या टर्म इन्शुरन्स सपोज म्हणजे त्याच्या लायबिलिटीजच्या नुसार असेल. म्हणजे समजा पुढच्या येणाऱ्या 5 वर्षातील माझा जो खर्च आहे तो जर मी कॅल्क्युलेट केला, जर फॉर एक्झाम्पल महिन्याला माझा 10,000 रुपये खर्च आहे, तर वर्षाला खर्च तो झाला 1,20,000 रुपये. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये किती होईल तो 12 म्हणजे 60 म्हणजे 6,00,000 रुपये. तर मी जस्ट एक एक्झाम्पल देतोय, याचं व्हेरिएबल गोष्टी प्रत्येक माणसाच्या एजनुसार त्या होऊ शकतात. तर 6,00,000 रुपये हे हा त्याचा खर्च आहे. त्याच्याशिवाय त्याची प्रॉपर्टी आणि इतर कर्ज वगैरे जर असतील तर 6 ते 10 लाख रुपयाचं इनफॅक्ट एक रफ कॅल्क्युलेशन मी तुम्हाला देतो की तेवढ्याचं त्याला इन्शुरन्स काढणं गरजेचं आहे. तर तेवढ्या सम ॲश्युअर्डचं, तर त्याच्यामध्ये आता एज वेगवेगळ्या असू शकेल. तर प्रोव्हाइड फॉर फायनान्शियल सिक्युरिटी. तर फायनान्शियल सिक्युरिटी म्हणजे काय, तर सिक्युरिटी हे जे जीवनामध्ये म्हणजे काय म्हणतात सुरक्षा. तर आर्थिक सुरक्षा ही जीवनासाठी आवश्यक आहे. तर त्यासाठी त्याला पैसा कुठेतरी साठवावा लागतो. म्हणजे आता आर्थिक थोडासा पैसा जो आहे तो त्याला एक इमर्जन्सीच्या वेळी म्हणजे इन केस काही झालं, कुठली पण अनसर्टिनिटी झाली, कुणी भरती झालं किंवा कुठला असंही अनवॉन्टेड गोष्ट झाली, त्यावेळेस काही ना काही फंड आपल्याला असावं लागतं. तर त्यासाठी आपल्याला पैसा सेव्ह करावा लागतो. तर हे जे गोष्ट आहे, पहिलं एक सिक्युरिटी पार्ट आणि त्याच्यानंतर फायनान्शियल सिक्युरिटी पार्ट, सिक्युरिटी अगेन्स्ट रिस्क हा पार्ट हा जो आहे तर हा सुरुवातीला आपल्याला म्हणजे तो कव्हर करावा लागतो. आणि हे एकदम तुमचे महत्वाचे गोल आहे. म्हणजे कसं आहे की आता एकदम आपल्याला गंभीर स्थितीमध्ये जे आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग करायला पाहिजे तो एक तो पार्ट आहे. आणि त्याच्यानंतर थर्ड जो पार्ट आहे तो एक्सपान्शन अँड मॅनेजमेंट ऑफ ॲसेट. म्हणजे काय, तर तुमचे संपत्ती जे एक्झिस्टिंग संपत्ती किंवा एक्झिस्टिंग तुमचा इन्कम आहे किंवा एक्झिस्टिंग ॲसेट किंवा ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत तर त्यांना वाढवायचं. तर वाढवण्यासाठी हा प्लॅन येतो. तर वाढवायचं कसं,
हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. तर आता ॲसेट क्लास काय असू शकतात? तर प्रत्येक व्यक्तीच्या नुसार आता बरेच व्यक्ती असं म्हणतात की फिक्स डिपॉझिटमध्ये एफ मध्ये मी पैसे टाकले 10 वर्ष 20 वर्ष तर बऱ्यापैकी माझी चांगली संपत्ती जमू शकते. तर काही लोक असे म्हणतात की मी प्रॉपर्टी घेऊन ठेवतो पुढच्या 10 वर्षासाठी तर प्रॉपर्टीचा पैसा चांगला मिळेल. काही लोकांचं असं म्हणणं आहे की मी गोल्डमध्ये पैसा इन्व्हेस्ट करतो तर गोल्डमध्ये मला चांगला पैसा मिळेल. काही व्यक्ती म्हणतात की मी स्टॉक्स घेतले शेअर मार्केटमध्ये तर शेअर मार्केटमध्ये मी पैसा लावला तर मला जास्त पैसा मिळेल. काही व्यक्तींचं असं मत आहे की मी म्युच्युअल फंड्समध्ये पैसा लावला तर म्युच्युअल फंडमधनं माझी संपत्ती वाढेल. तर प्रत्येक व्यक्ती म्हणतो की याच्यातनं पैसा वाढतो त्याच्यातनं, हे व्यक्तिगत ओपिनियन असतं. आणि कसे आहे की आपल्याला पाहिजे याचं डायव्हर्सिफिकेशन ऑफ ॲसेट. तुमचं जे आता ₹100 जर तुम्ही इन्व्हेस्ट करायचे ठरवले तर त्याला डायव्हर्सिफिकेशन करायचं. त्याला तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये आता त्याच्यातून ₹10 टाकायचे. तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये त्याच्यातून ₹5 ते 10 टाका. एफ मध्ये त्याच्यामधनं तुम्ही 50% टाका. आरडी मध्ये तुम्ही 10% टाका. इट डिपेंड्स अगेन, हे जे आहे ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीनुसार डिपेंड करते. प्रॉपर्टी तुम्ही 10 ते 20% तुम्ही प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. तर बाईंग कॅपॅसिटी पण खूप महत्वाची आहे याच्यामध्ये. तर ज्यावेळेस आता अगेन प्रत्येक वेळीसाठी जसं तुम्हाला प्रॉपर्टी जर घ्यायची असेल तर प्रॉपर्टीचे प्राइसेस तुम्ही एकदम वर्स्ट एरियामध्ये, एकदम म्हणजे गरीब एरियामध्ये तुम्ही जर प्रॉपर्टी घ्यायला गेला तर आजच्या डेटमध्ये म्हणजे 750-800 रुपये स्क्वेअर फीटनी आपल्याला प्लॉट मिळतो. तर तोही आता एकदम स्मॉल टाउन्समध्ये. मोठ्या टाउनमध्ये तर तुम्ही प्रॉपर्टी घेण्याचा आजच्या डेटला विचारही करू शकता. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आजकाल कोणी पण प्रॉपर्टीचा विचार करू शकत नाही, कारण की इथे यांचे रेट इतके हाय झालेले आहे की इट इज आउट ऑफ अवर कॅपॅसिटी. आणि आपला जो इन्कम आहे, आपली जी इन्कम आहे ती हार्डली किती 10%. आता एखादी खूप चांगली कंपनी आहे प्रॉफिटमध्ये आहे तर 20%च्या अबोव ते वाढू शकत नाहीत. आपण प्रॉपर्टीचे रेट्स नेहमी वाढतात. इन्फ्लेशन जो आहे, तर महागाई ही जी आहे हे प्रत्येक गोष्टीमध्ये वाढते.